आदरणीय सुभाष भाऊ देशमुख, माझे आपल्या पक्षाकरता अनेक वर्ष संघटनेकरता ज्यांनी दिले आणि सोलापूरचे मूळ निवासी असलेले माझे सहकारी श्री रघुनाथ कुलकर्णी, त्याचवेळी जुन्या काळामध्ये माझ्याबरोबर काम करणारे किशोर देशपांडे, शहराचे अध्यक्ष नरेंद्र काळे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संतोष पवार, या ठिकाणी उपस्थित नामदेव पवारजी, श्री रामप्पा चिवडशेट्टीजी, आमच्या महिला आघाडीच्या नेत्या आणि सरचिटणीस रोहिणी तडवलकर, श्री अण्णाराव बाराचारी, जितेंद्र पवार, दिलीप कोल्हे, संगीता जाधव, महादेव कमळेजी, गुरुण्णा तेलीजी, संतोष धोत्रेजी, उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्या बांधवांना आणि बहिणींनी, साधारणतः आजपासून 7 ते 8 वर्षापूर्वी सोलापूरला मी आलो होतो आणि त्यावेळी जवळपास 16,000 कोटी रुपयाच्या कामाची मी घोषणाही केली होती आणि काही कार्यक्रमाचं भूमिपूजन पण केलं होतं. मला आज अतिशय आनंद आहे की ज्यावेळी मी एवढी घोषणा केली होती त्यावेळी स्वाभाविकपणे मंचावर बसलेल्यांना आणि खाली बसणाऱ्यांना देखील विश्वास नव्हता की एवढे पैसे येणार कुठून आणि कामं होणार कुठून. ज्यावेळी मी सोलापूर जिल्ह्यामध्ये आलो त्यावेळी मी मंत्री होण्याच्या आधी या जिल्ह्यामध्ये 361 किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग होता आणि 10 वर्षामध्ये साधारणतः याच्या 3 पट म्हणजे 937 किलोमीटर नव्याने घोषित झाला. मला वाटतं महाराष्ट्रात सगळ्यात जास्त राष्ट्रीय महामार्ग कोणत्या जिल्ह्यात घोषित झाला तर त्या जिल्ह्याचं नाव सोलापूर आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळपास 35 कामं होती आणि त्याची किंमत 18,000 कोटी रुपये आहे. या 35 कामापैकी 19 कामं पूर्ण झाली असून 16 कामं प्रगतीत आहे. म्हणजे जवळपास 18,000 कोटी रुपयाची कामं तर पूर्ण झालीच, पण अजून पुढल्या काळामध्ये या जिल्ह्यामध्ये 5,000 कोटी रुपयाची कामं अजून होतील असा मला विश्वास आहे. रत्नागिरी नागपूर या NH 166 मध्ये 3 पॅकेजेसची लांबी 120 किलोमीटर आणि याचं सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आहे. काल हा रस्ता मला बघण्याची संधी परवा मिळाली कारण याच भागामध्ये मी होतो आणि मी जेव्हा पंढरपूर मतदारसंघामध्ये तिथल्या उमेदवारांनी मला सांगितलं की तुम्ही हेलिकॉप्टरने येण्याच्या ऐवजी रोडने आले असता तर लवकर पोहोचला असता कारण एवढा चांगला रस्ता झालेला. हे 120 किलोमीटर 5,000 कोटी रुपये हे काम पूर्ण झालं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्राचा इतिहास, संस्कृती आणि विरासत, आपली मराठी भाषा आणि लोकप्रबोधन आणि लोकसंस्कार यामध्ये महाराष्ट्रातलं साहित्य असेल, संत साहित्य असेल, यामध्ये महाराष्ट्रातल्या संतांचं खूप मोठं योगदान आहे. आणि मला अतिशय आनंद आहे की माझी आई ज्यावेळी तिच्या मृत्यूपूर्वी 6 महिन्यापूर्वी इकडे आली होती ती या ठिकाणी तुळजापूरला गेली होती, पंढरपूरला गेली होती, अक्कलकोटला गेली होती आणि अक्कलकोटवरून गाणगापूरला गेली होती आणि वापस आल्यावर तिने मला सांगितलं की नितीन, हे आपल्या सगळ्या धर्माचे एवढे लोक तिथे
श्रद्धेने येतात, पण ही रस्ते जेवढी चांगली पाहिजे तेवढी नाही आहेत. तुला जर कधी संधी मिळाली तर अक्कलकोट ते गाणगापूर हा तर रस्ता भयंकर खराब आहे. त्यावेळी तो खूपच खराब होता. काही झालं तरी माझी पूर्ण कंबर पूर्ण याच्यामध्ये लसकून गेली, एवढा खराब रस्ता आहे. तुला कधी परमेश्वराने संधी दिली तर या सगळ्या ठिकाणी जाणारे हे जे रस्ते आहे, गाणगापूर, अक्कलकोट, पंढरपूर, तुळजापूर, देऊ, आळंदी, या सगळे पंढरपूरपर्यंतचे हे सगळे रस्ते जरूर चांगले कर, असं मला तिने मृत्यूपूर्वी 6 महिन्यापूर्वी सांगितलं होतं. आणि ज्यावेळी मी मंत्री झालो त्यावेळी माझी ही गोष्ट लक्षात आली की आपल्या देशाची इतिहास, संस्कृती आणि विरासत ही आपल्या तीर्थक्षेत्राशी संबंधित आहे. आपल्या समाजाला दिशा देणारे, प्रबोधन करणारे अनेक संतांचं ज्ञानपीठ त्या ठिकाणी आहे. आणि म्हणूनच या समाजामध्ये जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांची आणि तुकाराम महाराजांची पालखी निघते, आता लाखो लोक पायात चपला न घालता श्रद्धेने, अनवाणीने विठ्ठलाच्या नामाचा गजर करत करत पंढरपूरला जातात. हे सगळं माझ्या मनामध्ये होतं. आणि मला संधी मिळाल्याबरोबर मला आज आनंद आहे, समाधान आहे. खरोखर मनापासून आनंद आहे की महाराष्ट्रातील जेवढी तीर्थस्थळं होती, जेवढी चांगली क्षेत्र होती, या सगळ्यांना मजबूत रस्त्यांनी जोडण्याचं काम मला मिळालं, करता आलं. हा माझ्या आयुष्यातला भाग्याचा क्षण आहे. संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम पालखी हे 2 महत्त्वाचे महामार्ग आहेत, जवळपास पूर्ण होत आलेली आहे. सोलापूर जिल्ह्यातली लांबी या दोन्ही पालखी मार्गाची 162 किलोमीटर आहे. हा पालखी मार्ग 12,000 कोटी रुपये खर्च करून आपण बांधतोय आणि त्यापैकी 4,500 कोटीची लांबी ही सोलापूर जिल्ह्यामध्ये येते. आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आम्ही आमच्या भाषणामध्ये लहानपणी म्हणायचो काश्मीर ते कन्याकुमारी. भाषणापुरतं हे लक्षात होतं. पण मला अतिशय आनंद आहे की आपण हिमाचल प्रदेशामध्ये मनालीला गेल्यानंतर मनालीला आपण रोहतांग पासला जातो, तर मनाली ते रोहतांग पास जायला 3.5 तास लागत होते. पण आता जिथे अटल टनेल झालेली आहे त्यामुळे 8 मिनिटात केवळ जाता येतं, 3.5 तासाच्या ऐवजी 8 मिनिटात. आणि तिथून बाहेर निघाल्यानंतर हिमालयाच्या मध्यवर्ती भागामधून आम्ही जवळपास 9 टनेल बांधतोय आणि तो रस्ता मोठा करून तो लद्दाख, लेहपर्यंत येतो. आणि लद्दाख ही सगळी पाकिस्तानची सीमा आहे. हिमालय आहे, अतिशय सुंदर सृष्टी सौंदर्य आहे. आणि लद्दाख, लेहवरून निघाल्यानंतर श्रीनगरमध्ये येत असताना कारगिलच्या खाली आशियातली सगळ्यात मोठी टनेल जोजिला, ही टनेल जिचं एस्टिमेट कॉस्ट 12,000 कोटी रुपये सरकारने मान्यता दिली होती, ते काम आम्ही केवळ 5,000 कोटी रुपयामध्ये पूर्ण केलं आणि 6,000 कोटी रुपये वाचवले. 75% या टनेलचं काम पूर्ण झालं. समोर कारगिल आहे आणि तिथून जवळूनच आपल्याला भगवान शंकराचं, विशेषतः अमरनाथची जी यात्रा आहे, बाबा अमरनाथचं दर्शन तिथून होतं. या टनेलमधून बाहेर आल्यानंतर झेडमोर टनेल आहे, जिथे आता आतंकवाद्यांनी हल्ला केला, ती पण पूर्ण झाली आहे. या लगेच येत्या 15 दिवसात, महिन्याभरात प्रधानमंत्र्यांची वेळ घेऊन त्याचं आम्ही उद्घाटन करणार. ती टनेल पूर्ण झाल्यानंतर आपण श्रीनगरला येतो आणि श्रीनगर ते काश्मीरपर्यंत 19 टनेल जवळपास बांधून पूर्ण झाल्या. पण त्याआधी कटरा येतं आणि कटऱ्यापासून आपण एक नवीन हायवे बांधला आहे, कटरा ते दिल्ली, दिल्ली कटरा वाया अमृतसर. आणि या हायवेने दिल्लीला आल्यावर दिल्ली मुंबई हायवे आहे. हे सगळे ॲक्सिस कंट्रोल एक्सप्रेस हायवे आहेत. आणि दिल्ली मुंबईला आल्यानंतर, दिल्ली मुंबई हायवेला आल्यानंतर सुरतपर्यंत
आपण मग रस्ता बदलवला आहे. सुरतवरून नाशिक, नाशिकवरून अहमदनगर, अहमदनगरवरून सोलापूर, सोलापूरवरून कर्नूल आणि कर्नूलवरून पुढे हैदराबाद, कोचीन, त्रिवेंद्रम, चेन्नई, कन्याकुमारी, बेंगलोर सगळ्या दक्षिणेकडे जाण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे दिल्ली ते चेन्नई अंतर 320 किलोमीटर कमी होणार आहे. आणि जे सुरतवरून मुंबईला येण्याची गरज होती आणि मुंबईवरून पुण्याला येण्याची गरज होती उत्तर भारतातल्या लोकांना, आता त्यांना या ठिकाणी मुंबई आणि पुण्याला जायची गरज नाही. आणि त्याचबरोबर सोलापूरच्या या रस्त्याने आपण डायरेक्ट दक्षिणेत जाणार आहे. त्यामुळे हा कन्याकुमारीपर्यंत रस्ता ॲक्सिस कंट्रोल आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने जगन्नाथराव जोशी आपल्या भाषणात म्हणायचे काश्मीर से कन्याकुमारी तक, तर खऱ्या अर्थाने हे स्वप्न पूर्ण होत आहे याचा आपल्यालाही खूप आनंद आहे आणि मलाही पण खूप आनंद आहे. आणि त्यामुळे हा जो रस्ता बनणार आहे हा ग्रीनफील्ड आहे, म्हणजे एक्झिस्टिंग रस्ता नाही आहे. आणि यापैकी सुरत चेन्नई या रस्त्यामध्ये 153 किलोमीटर लांबी सोलापूर जिल्ह्यातून जाते आणि त्याचा खर्च 6,000 करोड रुपये आहे. यापैकी हासापूर ते बददाल इथे 36 किलोमीटर लांबीचं एक टेंडर पण आता फायनल झाला आहे 900 कोटी रुपयाचं. त्यामुळे सोलापूरला जाण्याला याच्यात कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. या दक्षिण सोलापूर मतदारसंघामध्ये बापू तुम्ही हिशोबात कच्चे आहात. 5,300 कोटी रुपयाची 10 कामं मंजूर. सेतुबंधनमध्ये आत्ताच मी आलो होतो. आसरा चौकातला आरोबी तो मंजूर आहे, टेंडर निघालेला आहे, वर्क ऑर्डर झालेला आहे. पाण्याच्या पाईपलाईनचा प्रश्न सुटेल, त्याचं काम सुरू होईल. सुरत चेन्नई एक्सप्रेस हायवेच्या अलाइनमेंटमध्ये सोलापूर शहरासाठी नॉर्थ स्पर 29 किलोमीटरचा आणि साऊथ स्पर 33 किलोमीटर याची तरतूद करण्यात आली असून त्याचं भूसंपादन अंतिम टप्प्यात आहे. आणि या स्परमुळे NHला इंटर कनेक्शन मिळणार आहे आणि सोलापूरवाल्यांना डायरेक्ट त्या हायवेला जोडता येईल. सोलापूर शहरातील जुना पुणा नाका ते पत्रकार भवन, बोरमणी नाका ते पत्रकार उड्डाणपूल याची लांबी 12.50 किलोमीटर आहे. याची किंमत 1100 कोटी रुपये. याची मागणी बऱ्याच दिवसापासून होती, मी मंजूर पण केला, पण शेवटी लँड ॲक्विजिशनचा प्रश्न होता. महानगरपालिकेने ते करायचं होतं, ते झालं नाही. नगरोत्थान प्रकल्पातून लँड ॲक्विजिशन करण्याचा प्रयत्न होता. आपले आमदार प्रयत्न करत होते, पण तेही काम अजूनपर्यंत त्या ठिकाणी अडचण आली. आणि म्हणून आता मी तो ॲन्युअल प्लॅनमध्ये, कॉन्ट्रॅक्टर निघून गेला, पण ॲन्युअल प्लॅनमध्ये त्याला आता मंजुरी देत आहे आणि लवकरच तेही काम सुरू होईल. आणि या उड्डाणपुलामुळे सोलापूर शहरामध्ये फार मोठा ट्रॅफिक जामचा प्रॉब्लेम सुटणार आहे. मला अतिशय आनंद आहे की या शहराचा, या जिल्ह्याचा झपाटून विकास होत आहे. आता बापूंनी मागणी केल्याप्रमाणे लॉजिस्टिक पार्क या ठिकाणी बनला पाहिजे असा त्यांचा आग्रह. आणि त्याला मी म्हटलं की तुम्ही महाराष्ट्र सरकारकडनं माझ्याकडे प्रस्ताव पाठवा. आणि आत्ताच मला त्यांनी सांगितलं की उदय सामंत जे उद्योगमंत्री आहेत त्यांनी प्रस्ताव दिलेला आहे. मी जेव्हा 23 तारखेनंतर दिल्लीत जाईल तेव्हा लॉजिस्टिक पार्क मंजूर करून देईल असा त्यांना विश्वास आहे. मला आपल्या सगळ्यांना सांगताना आनंद होतो आहे की या देशामध्ये पाण्यावर उतरणारं विमान आणण्याची संधी मला मिळाली. MPBS सीटला मी स्वतः त्या विमानात बसलो, मुंबईच्या समुद्रात उतरलो आणि त्यानंतर प्रधानमंत्र्यांनी देखील त्या विमानात प्रवास केला. आणि आता उड्डाण स्कीममध्ये या विमानाला देखील परवानगी मिळालेली आहे. सोलापूरच्या विमानतळाच्या बाबतीत चिमणीमुळे अडचण होती, तेव्हा मी बापूंना एकदा सुचवलं होतं की इथल्या जवळच्या एखाद्या तलावात विमान उतरता आलं तर 18 ते 22 सीटरचं विमान जर उतरवता आलं तर तुमची सोय होईल.
पण मी आता हवेत उडणारी बस पण आणली. मी आत्ता नागपूरला आमच्याकडे एक नवीन टेक्नॉलॉजी आणली आहे की 135 सीटर 18 मीटरची बस एअर कंडिशन. मी जेकोस्लावियामध्ये गेलो होतो, स्कोडा कंपनीमध्ये गेलो होतो. तिथे मी ती बस पाहिली. तिथून टाटाच्या एमडींना फोन केला. टाटाचं आणि स्कोडाचं जॉईंट व्हेंचर करून दिलं आणि ती बस जी आहे ती एअर कंडिशन बस आहे. एक्झिक्युटिव्ह चेअर्स आहे, प्रत्येक चेअरवर टीव्ही आहे आणि विमानात जशी एअर होस्टेस असते तशी बसमध्ये बस होस्टेस आणि चहा पाणी नाश्त्याची सोय आहे. आणि ही बस जी आहे ही बस स्टॉपवर उभी राहिली की वरतून फ्लॅश चार्जर खाली येईल, अर्ध्या मिनिटात बस चार्ज होईल आणि पुन्हा 40 किलोमीटर जाईल. असं पहिला प्रोजेक्ट, पायलट प्रोजेक्ट नागपुरात मंजूर केलेला आहे आणि त्याचं काम सुरू होणार आहे. मी तुम्हाला विश्वास आहे नागपूरचा पायलट प्रोजेक्ट यशस्वी झाल्यानंतर सोलापूर करता मी ही योजना नक्की घेऊन येईन. आणि या बसचं तिकीट डिझेलच्या बसपेक्षा 30% कमी आहे, स्वस्त आहे. मी 360 रोपवे, केबल कार, फेनिक्युलर रेल्वे यांचे प्रपोजल माझ्याकडे आहेत. त्याही कामाला सुरुवात केली आणि मग अनेक ठिकाणी आपल्याला आता पहाडावर वरती जायचं असेल किंवा शहरामध्ये देखील धौला कुआ टू मानेसर दिल्लीमध्ये आम्ही अशा प्रकारे आकाशात चालणारी बस पण सुरू करणार आहे. हा देश बदलतो आहे. या देशामध्ये जर उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण झालं, वॉटर, पॉवर, ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन, तर या देशामध्ये अनेक भागात उद्योग व्यवसाय वाढेल. उद्योग व्यापार वाढला, शेतीची प्रगती झाली तर रोजगाराची निर्मिती होईल आणि रोजगाराची निर्मिती झाली तर गरिबी, भूकमारी आणि बेरोजगारी दूर झाल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित आहे. आणि म्हणून या देशामध्ये अशी अर्थव्यवस्था निर्माण करण्याची आवश्यकता आहे की ज्यातून आपण ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये रोजगार निर्माण करू. एक काळ असा होता की आपलं सोलापूर विशेषतः टॉवेल करता, चादरी करता प्रसिद्ध होतं. मी परवा इचलकरंजीमध्ये होतो. इचलकरंजीला आपण भारताचं मँचेस्टर म्हणतो आणि आज एका दुसरी टेक्नॉलॉजी बदलत अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सोलापूर जिल्हा एकेवेळी दुष्काळी जिल्हा म्हणून प्रसिद्ध होतो. पण आता जिल्ह्यामध्ये 18-20 साखर कारखाने आहेत कारण पाण्याची सोय झाली. मला आठवतंय आपल्याकडे पाण्याची कमी नाही आहे. आज आपल्या देशामध्ये पाण्याच्या नियोजनाची कमी आहे. मी ज्यावेळी वॉटर रिसोर्सेस मंत्री होतो तेव्हा आपल्या जवळच्या आंध्र प्रदेशामध्ये 60,000 कोटी रुपयाचं पोलावरम नावाचं धरण बांधण्याची संधी मला मिळाली. मला असं लक्षात आलं की 1300 TMC पाणी हे समुद्रामध्ये वाहून जातं. हे धरण बांधल्यानंतर तेव्हा मी 49 नदीजोड प्रकल्पाचे डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केले आणि हे जे पाणी आहे ते पाणी विशेषतः गोदावरीचं पाणी कृष्णेमध्ये, कृष्णेचं पाणी पेन्नारमध्ये आणि पेन्नारचं पाणी कावेरीमध्ये घेऊन पूर्ण कर्नाटकमधून तेल एंड टू तामिळनाडू नेण्याची योजना तयार केली होती. आणि मला आठवतं की मी तामिळनाडूच्या आणि कर्नाटकच्या त्यावेळेच्या दोन्ही मुख्यमंत्र्यांना बोलावलं आणि मी त्यांना सांगितलं कशाकरता पाण्याकरता बांधता तुम्ही. पाणी भरपूर आहे आणि म्हणून या देशामध्ये पाण्याची कमी नाही आहे, पाण्याच्या नियोजनाची गरज आहे. आणि म्हणून मला आज आनंद आहे की या जिल्ह्यामध्ये भरपूर पाणी आहे. परवा मी धाराशिव जिल्ह्यामध्ये होतो आणि मला विशेष रूपाने बापूंचं अभिनंदन पण करायचं आहे की मी जलसंवर्धनामध्ये गेल्या 20 वर्षापासून काम करतो. मी जवळपास राजकारण करत असतो, मी सामाजिक कामच करत असतो आणि म्हणून धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा. गावातलं पाणी गावात, घरातलं पाणी घरात आणि शेतातलं पाणी शेतात.
मला 9 डॉक्टरेट डिलीट्स मिळालेल्या आहेत. त्या आपल्या कृषी विद्यापीठाच्या 5 आहेत महाराष्ट्रातल्या. महात्मा ज्योतिबा फुले कृषी विद्यापीठ, बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ संभाजीनगर, नंतर पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला, परभणी कृषी विद्यापीठ, आणि यामध्ये विशेष रूपाने मी 4 साखर कारखाने चालवतो. विदर्भामध्ये 10,000पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि मी ठरवून टाकलं की आता माझ्या आयुष्यामध्ये हे काम आपल्याला करायचं आहे की एकही शेतकऱ्यांनी आत्महत्या नाही केली पाहिजे. आणि आत्महत्येचं खरं कारण आहे पाणी. आणि मला अतिशय आनंद आहे की बापूंना जेव्हा मी हे सुचवलं, एकदा बापूंनी या भागामध्ये मोठं जलसंवर्धनाचं काम केलं होतं, ते पाहायला मी आलो होतो. आणि त्यानंतर NHIच्या मार्फत देखील नदी नाल्यांचं खोलीकरण, तलावाची माती काढून घेणं, शेतकऱ्यांना अमृत सरोवर बनवून देणं, असे अनेक कार्यक्रम, या सगळ्या रस्त्याचे कामं सुरू असताना 1 रुपया खर्च न करता बापूंनी त्यावेळी या सगळ्या कामात पुढाकार घेतला आणि जलसंवर्धनाचं अनेक उत्तम काम या जिल्ह्यात त्यांनी केलं. मला अतिशय आनंद आहे की मी केवळ भाषणातून काही सांगत नाही, सगळे प्रयोग स्वतः करून बघ. माझ्याकडे माझ्या शेतीवर 3 विहिरी होत्या. 1 तास मार्च एप्रिलमध्ये पंप झाला. मी माझ्या गावातल्या नदीचं खोलीकरण, रुंदीकरण केलं आणि आज माझ्याकडे 3 विहिरीवर 7.5 हॉर्स पॉवरचे भारत सरकारच्या योजनेतले 3 पंप आहेत, सोलर पंप, आणि जवळपास 8 तास पंप चालतात. आता 100% सिंचन त्या ठिकाणी होतं आणि एक अतिशय चांगलं उत्पन्न मिळालं. एका एकरामध्ये 88 टन ऊस झाला, 11 क्विंटल सोयाबीन झाला. आणि आता माझ्याकडे जी तूर होते ती आहे 6 फूट. मी 1 लाख टन बायो फर्टिलायझर तयार करतो आणि शेतीमध्ये अनेक प्रयोग करतो. हे जी केस आहेत, तिरुपतीमध्ये लोक काढतात, ती 4 ट्रक केस विकत घेऊन अॅम्युनो ॲसिड तयार करतात. आता आम्ही रशियामधून ऑर्गॅनिक कार्बन वाढवणारं लिक्विड आणलेलं आहे, त्याचे चांगले परिणाम आहेत. शेतीमध्ये एक्सपेंडिचर कॉस्ट कमी झाली पाहिजे आणि क्रॉप पॅटर्न बदलवला पाहिजे. आणि म्हणून मी ठरवलं की या देशामध्ये शेतकरी केवळ अन्नदाता राहता कामा नये, तो ऊर्जादाता झाला पाहिजे. केवळ ऊर्जादाता नाही, तो इंधनदाता झाला पाहिजे. आणि केवळ इंधनदाता नाही तर तो बिटुमिन दाता झाला पाहिजे. आज उत्तर भारतामध्ये पंजाब हरियाणात जो राईस स्ट्रॉ आहे, परली, याच्यापासून आता बिटुमिन पण तयार व्हायला लागला आहे. एवढंच नाही तर शेतकरी आता हवाई इंधन दाताही पण झाला. आपल्या इथे पानिपतमध्ये इंडियन ऑइलला मी एक उपक्रम सुरू करायला सांगितलेला आहे, तो सुरू झालेला आहे. या राईस स्ट्रॉ परली जाळल्यामुळे दिल्लीत प्रदूषण होतं, त्यामुळे वेस्ट टू वेल्थची कहाणी सिद्ध झाली आणि त्या ठिकाणी आता 1 लाख लिटर इथेनॉल पर डे आणि जवळपास 88,000 टन पर इयर बायो एव्हिएशन फ्युएल, हवाई इंधन तयार होणार आहे आणि 150 टन बिटुमिन तयार होत आहे. मी परवा